महाराजांची पालखी सोहळा यात्रा आपल्या विस्तारमध्ये आलेली सर्व भाविकांनी संतांच्या पालखीचा लाभ घ्यावा। या प्रसंगी आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे साथी नगरसेवक डॉक्टर बलवंतभाई पटेल, आमचे साथी पूर्व नगरसेवक सुरेशभाई कंसागरा, आमचे वार्डचे प्रमुख प्रकाशभाई खैरनार आणि समस्त सोनार समाजाचे सर्व आगेवान। मी म्हणेल संतांनी भले सोनार समाजामध्ये जन्म घेतला असेल, परंतु लहरी महाराज हे राष्ट्रीय संत आहेत आणि समग्र सनातन धर्म आपल्या हिंदू धर्माचे ते संत आहेत। त्यांची पुण्यतिथी तर त्यांची पालखी मिरवणूक अथवा त्यांच्या आठवणी करणं हे सर्व सनातनी हिंदू धर्माचं कर्तव्य आहे। सांगायला आनंद होईल या रस्त्यावरती ही पालखी या ठिकाणी निघालेली आहे। या रस्त्याचे नाव संत नरहरी महाराज मार्ग। मी विनंती करेल की सतत मी हा प्रयत्न अगोदर पण केलेला आहे। महानगरपालिकेने या रस्त्याला नामकरणचं फलकही लावलेलं आहे, परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त या रस्त्यावरती अगर व्यापार उद्योग कुणाचा असेल तर सोनार समाजाचाच आहे। अगर सर्वांनी त्यांच्या बिल बुकमध्ये तर त्यांच्या बोर्डावरती या महाराजांचा मार्गाचा निषेध या रस्त्याचा, जसं 5 फूट रोड आपण म्हणतो याला विनोद चौक म्हणतो, हे न बोलता विनोद चौक बघायला गेलं तर हा पहिलेपासून मतलब एक आमचा पाटील समाजाचा मुलगा एक टँकरमध्ये जेव्हा पाण्याचे नळ नव्हते, टँकर खाली आला आणि त्यावेळेस आम्ही स्वतःहून ते नाव या ठिकाणी दिलं। बरं, विनोद चौकला खूप महत्त्व आहे, त्याचं नाव ओळखतात, पण ते रस्त्याचा मार्गाचं नाव अजून पण प्रचलित नाही। आणि सर्वांना आजच्या या प्रसंगी विनंती करतो, सर्वांनी आजपासून एक संकल्प घ्यावा। मी बोलेन तर संत नरहरी महाराज मार्गावरती माऊली ज्वेलर्सवरती आहे का, लक्ष्मी ज्वेलर्सवरती का, भांबरे ज्वेलर्सवरती आहे का, सोमनाथ भाऊच्या ऑफिसवरती आहे, तर असं बोलाल तरच ते नाव प्रचलित होईल। आणि सर्व मिळून अगर आपण प्रयत्न केला तर आपण या ठिकाणी वेलकम गेटही बनवू शकतो। येणाऱ्या बजेट सत्र आम्ही आता बजेटची तयारीमध्येच आम्ही बसलेलो होतो। इथं लोहा कॉम्प्लेक्सपासून चिकवाडीपर्यंत एक ब्रिज टाकायचाही आमचा विचार आहे। आणि अगर ब्रिज बनला की इथं कमान बनेल तर आपण एका बाजूने ते नाव असंच ब्रिज खाली येऊ शकतो, प्रवेशद्वार म्हणून। आजच्या प्रसंगी यांना काही ना बोलता सर्वांना समस्त आपल्या हिंदू धर्माच्या वासियांना मी संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त खूप खूप शुभकामना देतो। आज तन्वीर मालुसरे यांची सुद्धा पुण्यतिथी आहे। या अशा संतांना का महापुरुषांना आठवण करणं ही काळाची गरज आहे। आणि आजची जी पालखी यात्रा आहे, आज तुम्ही भले लहान प्रमाणात निघाली असेल, पण येणाऱ्या वर्षी थोडी मोठी तयारी करून आपण या पालखी सोहळा मोठा करू असं मी तुम्हाला आश्वासन देतो। धन्यवाद।